नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे तुकाई माता देवीच्या मंदिरात मुख्य गाभाऱ्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी महागड्या समई लांबविल्याची घटना घडली. खरपुडी या ठिकाणी भीमा नदी परिसरात तुकाई माता देवीचे मंदिर आहे. मागील वर्षी भव्य दिव्य असे देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र हे कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. चोरट्यांनी याचाच गैरफायदा घेत कुलूप तोडून या ठिकाणी चोरी केली. तर सकाळी 6 वाजता मंदिरातील पुजाऱ्यांच्या लक्षात सदरची ही घटना आली आहे. काल रात्री मला वाटतं 12:30-1च्या पुढं अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी येऊन तुकाई मातेच्या मंदिराचा कुलूप तोडलं आणि आतमध्ये जे काय समय वगैरे काय होत्या माहीत नाही अजून, पण त्या समय वगैरे नेल्यात. त्यामुळे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज अणवाणी पायांनी किल्ले रायगड दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. आळंदी येथे मागील काही काळात 6 ते 7 वेळा लहान बारकरी विद्यार्थ्यांवर अमानुष लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या आहेत. नामांकित महाराज दासोपंत उंडाळकर मृदुंगाचार्य म्हणून ओळखला जात होता. त्याने 20 दिवसांपासून अमानुषपणे 3 लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केला. पालक आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर गुन्हा दाखल करताना टाळाटाळ झाली. नंतर गुन्हा दाखल केला गेला. अशा घटना घडू नयेत अशी मागणी नव जनशक्ती काँग्रेसने केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यात आता चाकण, राजगुरुनगर, आळंदी व लगतची गावे यांची तिसरी महापालिका तयार करण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आलाय. विभागीय आयुक्तांकडून खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, राजगुरुनगर नगर परिषद आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या गावांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि हद्दीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने तातडीने अहवाल मागवलाय. विभागीय आयुक्तांनी पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, 3ही नगर परिषद, PMRDAला लोकसंख्या, क्षेत्रफळ, हद्दीचा सविस्तर अहवाल तात्काळ मागवण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरूर लोकसभा मतदारसंघात स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रस्तावित असलेल्या या नव्या महापालिकेचे कार्यक्षेत्र आळंदी नगर परिषद व लगतची चरोली, मरकळ, सोळू, केडगाव, वडगाव, येणंद आदी गावे तसेच चाकण नगर परिषद व लगतची निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, महाळुंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वराळे, आंबेठाण, शिंदे, सावरदरी, भांबोली, वासुली, बिरदवडी, वाकी आदी गावे आणि राजगुरुनगर नगर परिषद व लगत असलेली राक्षेवाडी, चांडोली, शिरोली, सातकरस्थळ, भांबुरवाडी, तिन्हेवाडी या गावांचा समावेश केल्यास लोकसंख्या आणि हद्द क्षेत्रफळ महापालिका होण्यासाठी योग्य राहील का, याची प्रशासकीय पातळीवर पडताळणी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. सत्तेत नसतानाही मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे केली असल्याचं आढळराव यांनी सांगितलं. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यासारखा मतदारसंघातून गायब झालो नाही, जनतेच्या सतत संपर्कात राहिलो असंही ते म्हणाले. यावेळी नितीन गोरे, बाजार समितीचे संचालक विजयसिंह शिंदे, राजू चवळेकर, प्रकाश वाडेकर, विशाल पोतले, माजी सरपंच राणी डुंबरे पाटील आदी उपस्थित होते. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स, ब्रायटन, लंडन या ठिकाणाहून खेड तालुक्यातील संतोषनगर भाम येथील विद्यार्थी प्रतीक दिनेशकड यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. याबाबतचा दीक्षांत समारंभ 25 जानेवारी 2024 रोजी लंडन या ठिकाणी पार पडला. शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख माजी सभापती भगवान पोखरकर यांच्या पाठपुराव्यातून विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. सकाळी राजगुरुनगर या ठिकाणी पंचायत समिती नवीन इमारतीची पाहणी व त्यानंतर पश्चिम भागातील गावांमध्ये विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. 16 जून 2024 रोजी 17व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दंड थोपटत आपण मैदानात असल्याचे जवळजवळ घोषित करून जोरदार संपर्क मतदारसंघात सुरू केलाय. खासदार झाल्यानंतर सुरुवातीचे 4 वर्ष मतदारसंघात फारसे न दिसलेले व अभिनय क्षेत्रात रमून नेहमी शूटिंगमध्ये व्यस्त असलेले अमोल कोल्हे आता गाववाडी वस्तीवर दिसू लागल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सध्या लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून विकास कामांची भूमिपूजने आणि उद्घाटने करण्याचा ट्रेंड सुरू केलाय। माजी खासदार आढळराव पाटील यांनी देखील पुन्हा एकदा गावभेट दौरे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणलेल्या लाखो रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने सुरू केली आहेत। आपण अढळ असल्याचे फलक लावत कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेल्या माजी खासदार आढळराव यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत आहे, तर नेहमी मालिका आणि चित्रपटात दिसणारे अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांच्या भोवती सेल्फीसाठी गावोगावी गराडा पडत आहे। आता प्रत्यक्ष मतदानात या सगळ्या बाबी किती फायद्याच्या ठरतात हे येणारा काळच ठरवणार आहे। स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर तसेच बाळासाहेब आपटे स्मृती समिती राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न झाले। आळंदी येथील इंद्रायणी घाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारक या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्याकडून ओळख श्री ज्ञानेश्वरीचे या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला। चाकण प्रियदर्शनी शाळेत चाकण पोलिसांच्या पुढाकाराने चाकण दामिनी पथकाच्या माध्यमातून आत्मरक्षण करताना कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात व यावर मात कशा प्रकारे करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले। सेल्फ डिफेन्स कसे करावे याबाबत अनेक प्रात्यक्षिकाद्वारे आत्मपरीक्षणाचे पायाभूत धडे गिरवण्यात आले। गीता परिवार ट्रस्टतर्फे आळंदी या ठिकाणी 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 8 दिवसीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संमेलन गीता भक्ती अमृत महोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा उत्सव श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष व आध्यात्मिक नेते स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त होणार आहे। खेड तालुक्यातील शिरोली येथील वैष्णवी पवळे हिने जिल्हा पातळी क्रीडा स्पर्धेत लांब उडी मोठ्या गटात मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे। रयत शिक्षण संस्थेचे जवाहर विद्यालय चास येथील 1988-89 व 1989-90 या बॅचने एकत्र येऊन मित्रमैत्रिणींचा स्नेह मेळावा साजरा केला। या तत्कालीन विद्यार्थ्यांनी आता वयाची 50 ओलांडली आहे। चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। महात्मा गांधीजींचा कार्याचा आढावा व स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या संदर्भात इतिहास विभागाचे विभाग प्रमुख विकास देशमुख यांनी महात्मा गांधीजींच्या कार्याबद्दल माहिती दिली। चाकण नगर परिषद क्षेत्रातील विविध 38 धोरणात्मक विकास कामांचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढावा घेतला। संबंधित विभाग अधिकारी व चाकण शहर महाविकास आघाडी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला। या दरम्यान चाकण उपजिल्हा महिला रुग्णालय प्रस्ताव आढावा, चाकण डॉक्टर असोसिएशन यांच्या देखील ज्या अडीअडचणी व समस्या आहेत त्याबाबत त्यांनी प्रशासनास उचित कार्यवाही करण्यासाठी सूचना करण्यात आल्या। PMRDA, महसूल, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, चाकण पोलीस व वाहतूक शाखा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। चाकणचे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी सविस्तर कामाची माहिती यावेळी प्रशासकीय टिप्पणीद्वारा दिली, तर उपस्थितांचे आभार जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडपाटील यांनी मानले। यावेळी चाकण विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे आनंद गायकवाड, मुबीन काझी, शेखर पिंगळे, अमोल जाधव, अशोक जाधव, दत्ता जाधव, जगदीश मेदनकर, अनिल देशमुख, पूजा फडके, राम गोरे आदी उपस्थित होते। पटकन भेटलं पाहिजे, जसं PMRDA कसं एकतर लिस्टच लावली हे द्या ती जागा मिळाली तर आपल्याला 3 फेडर तयार करता येतील, जे आता एका फेडरवर चालू आहे। चाकणला त्या महापालिकेच्या प्रस्तावातून बाहेर ठेवावं। ज्यांचा विरोध आहे त्यांना आमचं काही म्हणणं नाही, येऊ नाही आले तरी चालेल, फक्त एवढंच आहे आम्ही विचार करताना असं केला की बाबा यांचा पण फायदा होईल 1200 कोटीचा, पण त्यांना नसेल यायचं तर आमचं त्यांना काही अडचण नाही, लोकशाही आहे। विरोध करते ते 8 वर्ष प्रस्ताव प्रलंबित आहे। मी दाखवू शकतो की मला फडणवीस साहेबांचा मेसेज आला मुख्यमंत्री असताना की ग्रामपंचायतींचा विरोध आहे। मी त्यांना रिप्लाय केला की ग्रामपंचायतींचा जर विरोध असेल तर साहेब लोकशाही मार्गाने सोडल्या। त्यामुळं आज जो वेळ दिलाय राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये मंगळवारी 30 जानेवारी रोजी खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान झाले। अभिनिवेशासाठी नाही
तो केवळ अभिमानासाठी नाही, तर इतिहासाच्या मागच्या पाऊलखुणांमधून भविष्याची वाटचाल करण्यासाठी फार मोठा प्रेरणा स्रोत आपल्याकडे कायम मिळतो. आणि तुम्ही आणि मी फार नशीबवान आहोत की ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले त्या मातीत तुमचा आणि माझा जन्म झाला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.